वाढदिवस. उद्या बर्थडे हा. मग तो मी त्याला बोलली उद्या आपण बाहेर जाऊ ना. मग उद्या जरा बाहेरचा काय. हो सेलिब्रेट तपास कधी करते तुला माहितीये नाही ना. हा चॉकलेट देईल तो आपल्याला. चॉकलेट द्याल ना आम्हाला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा सगळीजण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. इकडे मी आवाज चालू केला तिकडे त्यांचा चिव पिव चालू झाला. बरं आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करायला घेतलाय कारण थंडी बरीच आहे. त्याच्यामध्ये सचिनची तब्येत पण बरी नव्हती. दवाखान्यात जायचो आणि आम्ही ज्यांच्याकडे जायचो डॉक्टर दामोदर ते इंडियाला गेलेले. तर मग दुसरा डॉक्टर चेंज केला तिथे. हो थंडी बरीच आहे इकडे. कधी कधी काय बोलतो 11-12 हाच प्रकार चालू आणि प्रचंड थंडी लागते. अशी गाढ झोप लागते की सकाळी उठता येईना असं होऊन जातं. पण उठायला तर लागतंच कारण सकाळी लवकर दर्शला 7 वाजता जावं लागतं. त्याच्याबरोबरच सचिनच जातात. त्याला ड्रॉप करतात शाळेमध्ये आणि तिथून मग ऑफिसमध्ये जातात ते. आणि मग दुपारी पण लेट 2 वाजेपर्यंत घरी येणार आणि मग जेवण या सगळ्या गोष्टी असतात. आणि आज आहे गुरुवार म्हणजे आठवड्याचा इथं तर आजचा शेवटचा दिवस. उद्या सुट्टी आणि त्याच्यामध्ये 3 दिवस सुट्टी आहे. उद्या परवा ती रेग्युलर जी सुट्टी असते आणि संडेला विंटर हॉलिडे मी असं न्यूजमध्ये ऐकलं. म्हणजे इथं वुमन टाइम्स आहे तिथे असं. आणि एक सुट्टी इथे ते सेकंड राजा आता जी इथे आहेत तर ते गादीवरती बसलेले तर त्यांची एक सुट्टी मिळते. तर तीच मी अजून कन्फर्म नाही कुठली काय सुट्टी आहे ती. सो असं आहे. त्याच्यामुळे दर्श पण खुश आहे भरपूर. थंडीतून दुपारी पण मग सकाळी लवकर उठतो त्याच्यामुळे दुपारी जेवून लवकर तो झोपी जातो आणि मग परत लवकर उठायचं 5 वाजता त्याला आणि खेळायला जायचं असतं. जेवीपर्यंत 2:30-2:45 होतात आम्हाला आणि मग थोडा टाइम 1-1.5 तास तो झोपतो आणि पुन्हा खेळायला जातो. केस कापायचे राहून गेलेत. काल विचार केला तर आज जायचं आहे. सो सचिनचा उद्या वाढदिवस. हॅपी बर्थडे टू यू. खरं सांगायचं जरा तर सचिनला बिलकुल आवडत नाही म्हणजे असं सेलिब्रेशन वगैरे बर्थडे करायचं काहीच नाही. स्वतः मला निदान असं पण काही नको स्टेटस वगैरे कशाला फोटो वगैरे ठेवलं असं असतं. तो एकदम शांत सायलेंट असं आहे. तर आज म्हटलं उद्या सुट्टी आहे. उद्या इथं असू किंवा मस्करला असू कारण सुट्टी असल्यावर घरी जास्त टाइम आम्ही राहत नाही. आणि एक जो इटलीवरून जो शिप येणार होता त्याची उद्या बुकिंग केलेली आहे तर ते उद्या बघायला जाणार आहे. मग म्हटलं आजच गुरुवार आहे पण आज व्हेजमध्येच माझा पण तसा उपास असतो. तर म्हटलं चल मटरचं काहीतरी मटर नाही पनीरचाच काहीतरी व्हेज अशी सब्जी बनवूया किचनमध्येच मोर्चा. आज विचार केला सचिन ना पनीरची भाजी बनवूया म्हणजे व्हेजिटेबल मिक्स जे होते ते. माझं असं असतं पनीरची जेव्हा मी भाजी कुठली पण बनवायला माझं असं फिक्स नसतं. लोक असं म्हणतात मटर पनीर पालक नेहमी असतेच असे नाही घरी कधी कधी असते. तर मग असं आणि किंवा मटरमध्येच बनवायची किंवा मसाल्यामध्येच बनवली. माझ्याकडे ज्या भाज्या असतात ना तर मी त्याच्यामध्येच बनवून देते कशी. जसं की आता ह्याच्यामध्ये गाजर आहे मटर आहे शिमला आहे आणि फुलगोबी एवढ्यामध्ये आता बनवायचं आहे. आणि त्याचं वाटण मिक्सर म्हणून कांदा टॅमॅटो लाल मिरची हिरवी मिरची लाल मिरची लसूण हा सगळा ह्याच्यात टाकून पॅन मध्ये थोडस भाजणी केली त्याची. आणि आज गुरुवार असल्यामुळे काय थंडीत ना मी अशी घरातून 2 दिवस म्हणजे आठवड्याचे लादी वगैरे क्लीन करायची. पहिली सुरुवातीला 2-2 दिवसांनी करायची आता नंतर नाही आठवड्यातून 2दा. तर आता थंडीमुळे नाही होते शक्य पण गुरुवारी मी घर पूर्ण क्लीन करते. तर आजच सकाळी उठून पहिल्या लादी पुसणं कचरा बाहेर टाकून येणं अशी बरीचशी कामं असतात. कपडे रात्रीच टाकले होते तर फक्त सकाळी आता सुकत टाकायचे होते त्याच्यामुळे कपड्याचं पण टेन्शन गेला. गुरुवारी जरा जास्त काम असतं कारण दुपार सकाळी जेवण बनवून ठेवतो जेणेकरून संध्याकाळी कुठं बाहेर गेलो तर मग जेवण बनवायला कंटाळा येतो बाहेर फिरून आल्याच्या नंतर.
मग असलं की गरम करायचं. असं पनीर इकडं भरपूर महाग, प्रचंड महाग इकडं पनीर. 200 ग्राम 250 ग्राम. हे काहीतरी कुठलं आहे, प्राईड ऑफ इंडियाचं पनीर आहे हे वाला. तर हे कसं असतं की मंथली सगळा क्लिअरनेस असतं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, खाण्यापिण्याच्या, कपड्यांच्या, इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टीमध्ये. तर मग इथं स्पेशल ऑफर होती ही नेस्टोला. 2 होते 200 ग्रामचे 2. 1 रियाल 100ला काहीतरी होते. 1 रियाल 100ला असं, 1 रियाल 150 पैशाला समजेल. तर मग हे चांगलं होतं. नाहीतरी नॉर्मली हा एक पॅकेट आपल्याला जशी कंपनी असेल त्याप्रमाणे प्राइस असतो. तर ती जवळपास असा एक पीस आम्ही बघितला 800 पैशाला होता, म्हणजे जवळपास 200 पैशाचा, 200 रुपयाचा सॉरी. तर हे ऑफरमध्ये घेतलं तर तेव्हाच घेतला. हे आपली भाजी आता शिजायला लागले, तोपर्यंत पनीरला मी फ्राय करून घेते, कारण हा पनीर एकदम सॉफ्ट आहे. हा पनीर आहे ना एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे असाच जर टाकून दिला ना तर तो असा फाटायला लागेल, इतका सॉफ्ट आहे. म्हणून ह्याला थोडी फ्राय करून घेतल्यावरती ना एकदम चांगलं होईल, म्हणजे आतमध्ये भाजीत टाकल्याच्या नंतर विरघळणार नाही. खायला खूप छान आहे, टेस्टी पनीर. सचिन आणि दर्श यायचा टाइम झालाय, कारण पुऱ्या गरम थंडी बरीच आहे. इकडं ऊन आल्या कारणाने एवढा थंड गारवा वाटतो ना. दोघं जण पण आली की ना शांतता नसायला, जेवायला धीर नसतो सगळं. सकाळी ह्याच्यातच पनीर फ्राय केलं होतं मी. तर आपल्या सगळ्या पुऱ्या आता झाल्या बनवून. आता थोड्या वेळातच येतील दोघं जण. दर्शला कसं आल्यानंतर त्याचे कपडे काढा, हातपाय धुवा, सगळ्या गोष्टी असतात. तर झाल्या मस्तपैकी टम्म फुगले, नरम सूत, वाफ पण येते, जेवण तयार. दशो काय आहे? शाही पनीर. काय आहे शाही पनीर? कसं झालंय? चांगला आलाय. ते सॉफ्ट आहे मागच्या सारखा. फ्राय केलाय. तुझा वाढदिवसाचा आधीच दिला मी. तो चल बे. मी शॉर्टकट मध्ये आजच आपटला मी. आजच मी दर्शू आज शॉर्टकट मध्ये मी आजच आपटला. पप्पाचा उद्या बर्थडे ना, वाढदिवस. मग तो मी त्याला बोली उद्या आपण बाहेर जाऊ ना. मग उद्या जरा बाहेरचा काय. हो सेलिब्रेट तपास कधी करते तुला माहितीये नाही ना. हा चॉकलेट देईल तो आपल्याला. चॉकलेट द्याल ना आम्हाला. कुठचा तर ह्याच्या फरमाईशी असतील. तर आजच बनवला पनीर बनवला. आधी चपाती बनवत होती, नंतर बोलली नाही चल मीठ टाकून पुऱ्याच बनवूया. बऱ्याच दिवसांनी सचिनचा पण तोंड जरा हे झाला होता. सांग बघू दे आता कसा झाला सांग. मस्त. दोघं पण बसले जेवायला. दर्शूचा आल्या आधी दर्शचा फ्रेंड आहे त्याला आधी त्याचे नोट्स दर्शचे पाठवायचे होते. अर्धे दर्शनी पण काढलेत, अर्धे नाही काढलेत.
मी म्हटलं आधी तोच काम करून घेऊ दे, मग जेवायला मोकळी. मग एकदा हा जेवला का मग झोपायला लागतो, त्याला झोपायला पण लागतं. म्हणून मग त्यांना जेवायला बसवली आणि त्यांना आधी पहिलं पिक्चर पाठवले, फोटो. कुणी सांगितलं? कुठल्या मॅमने? क्लास टीचर. काय? हा ठीक आहे, उद्या विचारायला सांगा, परवा सॉरी